महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल. मला असं वाटतं आम्ही बोलू ना, त्या विषयावरती बोलू. रविवार एवढ्यासाठी आहे, सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते. मी सहज काही 6 तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये. रविवार आहे, शाळा बंद असतात, विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं, पालकांना यायला शक्य होतं. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं, त्याच्यामध्ये सायकलिंग पण येतं, त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतात. भाषा सोडून तुम्ही कुठची गोष्ट आणायचा प्रयत्न करा, आमचा पाठिंबा असेल. जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जर समजा ते शिकले तर चांगली गोष्ट नाही का? भाषेचं बंधन का आणताय? याच्या मागे लॉजिक काय आहे? समजा पहिलीच्या मुलांना जर समजा तुम्ही सामूहिकरित्या जर समजा स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना. तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचंय ते इतर गोष्टी शिकवा. म्हणजे आता जे गोष्ट सांगताय ती त्यांच्या GR मध्ये आहे का? त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे. भेटलो ना आता इथे. ते पण त्यांना सांगितलं, ते पण त्यांना मी सांगितलं. आता सांगतायत ते की 10,000 शिक्षक आम्ही भरती करणार आहोत. पगार द्यायला पैसे आहेत का? आता जवळपास 90,000 कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेली आहे ते कॉन्ट्रॅक्टर बोंबलतात की आम्हाला अजून पैसे नाही दिले. मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडतायत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाहीयेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे.